नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. आपण सध्या आय-एम-डीमध्ये आहोत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये हीटवेव्ह चालू आहेत. एक भयानक उन्हाळ्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या तरी स्थिती वाटते. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आय-एम-डीचे सध्याचे प्रमुख सानप सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर हीटवेव्ह जाणवतोय पुण्यात सध्या, महाराष्ट्रात बी जाणवतोय. का आजच एक बातमी आली अकोल्याला सगळ्यात जास्त तापमान. काय 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 परिस्थिती असणार आहे सर उन्हाळ्याची? ओके. मागील 2 दिवसांचा जर विचार केला तर कोकण आणि विदर्भामध्ये हीटवेव्ह कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या होत्या. त्या ठिकाणी टेम्परेचर हे सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं गेलं होतं. हो. आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जरी तापमान सरासरीपेक्षा जास्त असलं तरी हीटवेव्ह कंडिशन्स नव्हती. हं. आणि येणाऱ्या 2 ते 5 दिवसांचा जर विचार कराल तर हो. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा हो. जास्त असेल, परंतु हीटवेव्ह कंडिशन्स नसणार आहे. हो. आणि 13 तारखेनंतर हो. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. तापमान थोडंसं कमी होण्याची शक्यता हो. आहे. आणि तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तापमान कमी होईल. म्हणजे आय-एम-डीनेच वर्तवलं होतं की सर की पाऊस पडणार आहे अवकाळी. म्हणजे प्री मान्सून सर. प्री मान्सून होण्याची शक्यता आहे का सर सध्या? प्री मान्सून मंथ्स जे आहेत ते मार्च, एप्रिल, मे आहेत. आणि हो. त्यामध्ये कंटिन्युअस पाऊस पडत नसतो. हो. कधी-कधी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्याला आपण थंडरस्टॉर्म्स असं म्हणतो. हो. आणि त्या थंडरस्टॉर्मची शक्यता 13, 14 आणि 15 या 3 दिवसांमध्ये आहे. हो. आणि ती दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता सध्या तर तापमान खूप जाणवतंय सर महाराष्ट्रामध्ये. मी पुण्यात असू द्या किंवा बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या भागामध्ये. तर जर थंडरस्टॉर्म झाले, तर त्याच्यामुळं काही कमी होऊ शकते का? आणि त्याचा आपल्या शेतीवर काय परिणाम होऊ शकते का? येस. तापमान जे आहे नक्कीच म्हणजे थंडरस्टॉर्म्समुळे काय होतं की उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. हं. तर अशा पावसामुळं तापमान नक्कीच कमी होईल, कारण पाऊस पडेल किंवा मग थंडरस्टॉर्म्सच्यामुळे ढगाळ वातावरण असेल, अशामुळे तापमान नक्कीच कमी होईल. हं. तर यामुळं शेतीवर काय परिणाम होऊ शकतो, तर उन्हाळी जी पिकं आहेत तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने जास्त काही फरक पडत नाही जनरली. हं. पण समजा जे हॉर्टिकल्चर पिकं आहेत त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो, जसं की आंब्याला बहर लागलेला आहे किंवा हं. आंब्याला छोटे छोटे फळं लागलेलं आहे, किंवा जे हो. हॉर्टिकल्चर पिकं आहेत त्यांना त्यांना त्याचा फटका बसू शकतो. परंतु दुसरे काही उन्हाळी पिकं आहे यांना असा काही फरक पडू शकत नाही. सर 2 वर्ष झालं आपल्यात लाल येणं चालू आहे. तर म्हणजे त्यानुसार पाऊस जास्त पडत असतो आणि 2 वर्ष झालं उन्हाळा बी जोरात वाढलाय. तर लाल येण्याचा काय संबंध आहे का सर, की हीट वेव्ह वाढण्यामागं असं काय? लानिनाचा डायरेक्ट असा इम्पॅक्ट नाही आहे. हं. आणि पाऊस होण्यासाठी नक्कीच आहे. हं. लानिना जर कंडिशन्स असेल तर ते मान्सूनसाठी फेवरेबल असतं. हो. आणि बऱ्याच वेळा ज्यावेळी लानिना कंडिशन्स आहेत तर आपल्याकडे पाऊस जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. हं. आणि ज्यावेळी एल कंडिशन्स असतात त्यावेळी जो मान्सून आहे हं. तो आपल्याकडे कमी कमी असतो. सर लाल येण्याबद्दल बोललो. तर ह्या वर्षी कोणती कंडिशन असेल शेतीसाठी जरी सांगायची झाली तर पाऊस कसा असेल सर अंदाजे येस. तरी? तर पावसाचा जो दीर्घकालीन अंदाज आहे तो हो. आमचा एप्रिलमध्ये येईल. फर्स्ट हो. स्टेजचा जो फोरकास्ट आहे तो आता एप्रिलमध्ये येईल. हो. आता तरी मान्सूनचा फोरकास्ट आपण दिलेला नाही आहे. हो. तर यावर्षी जर बघितलं, आता सध्याचे जर कंडिशन्स बघितले तर लानिना कंडिशन्स आहेत. आणि ते न्यूट्रल होऊन एल कंडिशन होण्याचे चान्सेस जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सध्या की ला निनोची कंडिशन येण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल काय येऊ शकते का सर काय? मग त्याच्यामुळं आपल्या शेतीवर काय परिणाम होऊ शकतो सर? एल निनो कंडिशन्स येण्याचे चान्सेस आहेत. हो. परंतु सध्या तरी ते मॉनिटरिंगमध्ये आहे. हो. अजून तरी कंडिशन्स बदललेले नाही. अजून सध्या आपण आत्ताही लानिना कंडिशन्समध्येच आहोत. त्यामुळं ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम असं सांगणं डिफिकल्ट राहील की एल निनो डायरेक्ट इम्पॅक्ट करणार आहे मान्सूनला. आणि एल निनोचे चान्सेस ॲज पर दी मॉडेल फोरकास्ट एल निनोचे चान्सेस आहेत मान्सूनमध्ये. परंतु ते आता मॉनिटरिंगमध्ये आहे. सर आत्ताच्या कंडिशननुसार शेतकऱ्यांनी कोणत्या टाईपची पिकं घेणं म्हणजे फेव्हरेबल राहील सर? ॲक्च्युली IMDचं एक ॲप आहे. हो. ज्यामध्ये मौसम ॲप आहे आणि हो. एक
अजून शेतीविषयक अजून एक ॲप आहे ते हो. तर माझ्या मते की मौसम ॲप जे आहे तेच बघणं गरजेचं आहे. IMDचं ॲप आहे सर हे. हां, IMDचं मौसम म्हणून ॲप आहे. हो. ते बघणं गरजेचं आहे. हो. ज्यामध्ये शेतीविषयक हवामानाचा जो सल्ला आहे तो तिथं दिला. सर हे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे सर. प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. मौसम ॲप म्हणून आहे. हो. तर सर त्यामध्ये काय-काय कळू शकते सर? समजा त्यामध्ये एखादा शेतकरी गेला तर? येस, शेतीविषयक मौसम ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतीविषयक माहिती जी आहे हो. ती आपल्याला मराठी प्रादेशिक भाषेमध्ये दिली गेलेली हो. आहे, जी की ज्यामध्ये आपण मराठी सुद्धा चूज करू शकतो. हो. तर सर किती भाषेत अवेलेबल आहे सर तो हे? सगळ्यात जो प्रत्येक राज्याची जी मुख्य भाषा आहे त्यामध्ये तो अवेलेबल आहे. हो सर. हां, आणि तुमच्या एरियामध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज माहिती तिथं मिळते. हो. तुम्ही जर त्यामध्ये जाऊन तुमचा डिस्ट्रिक्ट जर चूज केला तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या कोणती पिकं घेतली जात आहे त्याची हो. सगळी माहिती असते. हो. आणि तुमच्या पिकांवर आता कोणकोणत्या तुमच्या पिकांसाठी काय-काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि ती सगळी माहिती तुम्हाला तिथे सर मौसम ॲपवर आता मिळते. तुम्ही आता म्हणलाय जिल्ह्या वाईज वगैरे तर एवढं हायपर लोकल सर म्हणजे एखादा मी जर स्वतः गेलो, मी सोलापूरचा आहे, मी त्या मौसम ॲपमध्ये गेलो आणि क्लिक केलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणतं पीक सध्या फेवरेबल आहे हे सुद्धा मौसम मला अंदाज वर्तवू शकते? नाही, फेवरेबल आहे असं नाही. तर हो. समजा तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट चूज केला तर त्यामध्ये सध्या कोणकोणते पिकं आता स्थित आहेत. हो. तर त्या पिकांवर आता आपल्याकडे हवामानाचा अंदाज पण असतो येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा. हो. तर 4 ते 5 दिवसांमध्ये समजा पाऊस पडण्याची शक्यता आहे हं. आणि तुम्ही ऑलरेडी तुमच्या शेतीला पाणी दिलेलं आहे किंवा नाही दिलेलं आहे हो. आणि खूप जास्त उष्णता आहे जसं चालू आहे. तर आपण काय सांगू, त्यामध्ये सल्ला असा दिला जातो की येणाऱ्या 3 दिवसांनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आता तुम्हाला ते इरिगेट करणं गरजेचं आहे की नाही, हे एक त्याच्यामध्ये सल्ला, एक वन ऑफ द एक्झाम्पल आय एम टेलिंग. हो. त्यानंतर जर तुमचं जे एखादं पीक आहे, फॉर एक्झाम्पल उन्हाळी भुईमूग आहे आणि त्याच्यावर समजा किडे पडण्याची किंवा इतर काही पेस्ट पडण्याची शक्यता आहे, तर तुम्ही त्यावर कोणत्या प्रकारचं फवारणी करणं गरजेचं आहे. हो, अशा हो. प्रकारची माहिती त्यामध्ये दिली जाते. हो. म्हणजे फवारणीबरोबरच हवामानाचा अंदाज पण त्यामध्ये दिला जातो की पाऊस कधी पडण्याची शक्यता आहे, कधी नॉर्मल कंडिशन्स आहे, या सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ॲप आहे. नक्कीच आहे. तर मला असं वाटतं की ते ॲप त्यांनी डाउनलोड केलं पाहिजे. त्यामध्ये ही सगळी माहिती मिळेल. नक्की करतील सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, आत्ताच फेब्रुवारी संपत नाही तोपर्यंत मार्चला एवढा उन्हाळा कडक झालाय. तर उन्हाळ्याची स्थिती काय असणार आहे सर ह्यावर्षी? उन्हाळ्याची स्थिती यावर्षी सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने तापमान जास्त असण्याची शक्यता आहे. हो. तर आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कुठे-कुठे फटके बसू शकतात? आता जास्त डायरेक्टली उन्हाचे? कसं असतं की तो जो सीझनल फोरकास्ट दिला जातो की या वर्षीचा उन्हाळा कसा असणार आहे, त्यामध्ये तापमान नक्कीच सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. हो सर, मॅपमध्ये आणि दाखवू शकता का सर नाही, आपल्याला? ते मी तेच सांगतो की हो. आपल्याला डायरेक्टली ते 3 महिन्याच्या अंदाजामध्ये असं डायरेक्टली कुठं जास्त पडेल असं सांगता येत नाही. हो. परंतु 3 ते 5 दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्यामध्ये आपण क्लिअरली सांगू शकतो की कोणत्या रिजनमध्ये कसा परिस्थिती असणार आहे, कसं तापमान असणार आहे. जो सीझनल फोरकास्ट आहे त्यामध्ये ते फक्त सरासरीपेक्षा जास्त आहे की कमी आहे, का जास्त असणार आहे की कमी असणार आहे, अशा हो. पद्धतीने सांगितलं जातं. हो. आता येणाऱ्या 5 दिवसात जसं मी तुम्हाला सांगितलं हो. की आता 2 दिवस हीट वेव्ह कंडिशन्स कोकणमध्ये असण्याची शक्यता आहे हो. आणि विदर्भामध्ये असण्याची शक्यता आहे हो. आणि 13, 14 आणि 15ला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हो. तर ह्या वर्षीचा उन्हाळा नक्कीच 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्या ठिकाणी कसं असेल हे आमचा जो 3 ते 5 किंवा 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सर उत्तरेला हीट वेव्हज येत असतात. त्याचा काही परिणाम होतोय का महाराष्ट्रावर किंवा तिकडल्या वाऱ्याचा किंवा समुद्रात कमी दाब वगैरे वारं तयार झालं असे काही इम्पॅक्ट होत असेल? डिपेंड करतं की त्यावेळी कोणती कंडिशन्स आहेत. समजा एखादं सर्क्युलेशन आहे, जसं आत्ताची जी परिस्थिती जी आहे ती अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान आपल्याला वाढताना दिसतंय. हो. तर समुद्रावरल्या कंडिशन्स ज्या आहे कोस्टल रिजनवर त्याचा इम्पॅक्ट होत असतो आणि इंटेरियरमध्ये जर अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन जर असेल तर अशा वेळी किंवा प्रतिचक्रवाती परिस्थिती जर असेल तर हो. त्यावेळी तापमान वाढताना आपल्याला दिसतं. सर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ना रेन शॅडो रिजन पण आहे सर. तिथल्या भागात कसं असेल तापमान सर? रेन शॅडोमध्ये जनरली ड्राय कंडिशन्स असतात आणि त्यामुळं तिथं तापमान वाढतं, परंतु आर्द्रता कमी असल्यामुळं सर तुम्हाला रेन शॅडो मध्ये सोलापूर साताऱ्यामधला Yes, थोडा yes. भाग आणि वरचा सगळाच भाग येतो. म्हणजे इकडचा जो आहे हो. सह्याद्री नंतरचा जो इकडं पूर्वेकडचा जितके काही डिस्ट्रिक्ट्स आहे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, हा पूर्ण रिजन रेन शॅडो एरियामध्येच येतो. हो. मग तिथं कशी अवस्था असते सर? म्हणजे जनरली इकडल्या साईडला बऱ्यापैकी पाऊस पडत असतो कारण इकडे वेस्टर्न घाट्समुळं.
मग हिकडल्या साईडला जरा जास्तच तापमानाचे चटके बसू शकतात. नाही, कंडिशन्सवर डिपेंड असतं ते, की त्यावेळी कोणती कंडिशन आहे. हो. जसं मी सांगितलं, की प्रतिचक्रवाती परिस्थिती आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर आहे. म्हणून गुजरात आणि कोस्टल रिजनवर जास्त तापमान मिळतंय आपल्याला कंपेअर टू इंटेरियर पार्ट्स. हो. तर त्यावेळी वातावरणाची काय स्थिती आहे त्यावर तापमान डिसाईड केलं जातं किंवा ठरलं जातं. तर सध्या असं काही नाही, की तिकडं कमी किंवा इकडं जास्त असं काही म्हणजे असं डिफिकल्ट आहे सांगणं. सर आर्द्रतेचा काय इम्पॅक्ट पडतोय सर जर आर्द्रतेचं ज्यावेळी तापमान जास्त असतं आणि त्याचबरोबर जर आर्द्रता पण जास्त असेल, हो. तर अशा वेळी जास्त अनकम्फर्टेबल होणं किंवा जास्त उकाडा होणं आपल्याला हो. दिसून येतं. त्यामुळं कोस्टल रिजनवर जर जास्त तापमान असेल आणि जर आर्द्रता तिथं असतेच, तर अशा हो. वेळी उकाडा जास्त होतो. परंतु जर इंटेरियर भागामध्ये बघाल तर तापमान जे आहे जरी जास्त असलं तरी उकाडा आपल्याला इथं जाणवत नाही, कारण हवेतील आर्द्रता जी आहे ती कमी असते. हो. तर असा डिफरन्स आहे. धन्यवाद सर. ठीक. तर हे होतं आय एम डीचे सानप सर यांनी सध्या आपल्याला सांगितलं की ह्या वर्षीचा उन्हाळा कसा असणार आहे आणि त्यासोबतच सरांनी सांगितलं की आय एम डीचं एक ॲप आहे मोसम, ते शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातले बरीचशी माहिती मिळू शकते आणि ती मराठीत प्रादेशिक भाषेमध्ये मिळू शकते. असेच आपण बरेच व्हिडिओ करत असतो. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.